नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंट GNM थर्ड इयर मधला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। चिकित्सालयीन पद्धती क्लिनिकल टीचिंग मेथड आपण बघणार आहोत। कोणकोणते आहेत रिसर्च मॅनेजमेंट GNM थर्ड इयरला विचारला गेलेला खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपण चिकित्सालयीन म्हणजे क्लिनिकल टीचिंग मेथड चिकित्सालयीन पद्धती कोणत्या आहेत ते बघूया। तर आहेत पहिली आहे प्रात्यक्षिक आणि पुनर्प्रात्यक्षिक, केस स्टडी ही दुसरी पद्धत आहे, बेड साइड क्लिनिक ही तिसरी पद्धत आहे, नर्सिंग राउंड चौथी पद्धत आहे, परिचर्या परिषद नर्सिंग कॉन्फरन्स ही पद्धत आहे पाचवी। तर अशा प्रकारे ह्या पद्धती आहेत। मला जेवढा माहिती आहे ते मी ॲड केलेल्या आहेत आणि ह्याच्यात थोडक्यात ह्याची माहिती बघायची आहे कारण हा प्रश्न विचारला जातो 5 मार्काला। प्रात्यक्षिक व पुनर्प्रात्यक्षिक, केस स्टडी, बेडसाइड क्लिनिक, नर्सिंग राउंड, परिचर्या परिषद। तर आता प्रत्येकाची माहिती बघूया। प्रात्यक्षिक आणि पुनर्प्रात्यक्षिक ही पहिली पद्धत आपण बघूया। ते एखादी कृती कौशल्य प्रशिक्षणार्थ्यांना करून दाखवणे व त्यानंतर प्रशिक्षणार्थ्याकडून करवून घेणे या पद्धतीला प्रात्यक्षिक पुनर्प्रात्यक्षिक म्हणतात। ही पद्धती वर्गामध्ये व चिकित्सालयीन रुग्णालयात दोन्हीकडे वापरली येते किंवा वापरता येते। एखादी कृती प्रात्यक्षिक पुनर्प्रात्यक्षिकमध्ये एखादी कृती आहे, कौशल्य आहे, प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना करून दाखवणे व त्यानंतर प्रशिक्षणार्थींकडून करवून घेणे या पद्धतीला प्रात्यक्षिक व पुनर्प्रात्यक्षिक पद्धत असं म्हणतात। ही पद्धती वर्गामध्ये व चिकित्सालयीन रुग्णालयात दोन्हीकडे वापरता येते। वर्गामध्ये पण वापरता येते आणि रुग्णालयामध्ये पण वापरता येते। त्याच्यानंतर आहे दुसरी स्टडी आहे केस स्टडी। ठीक आहे, दुसरी पद्धत आहे केस स्टडी। केस स्टडीमध्ये काय तर रुग्ण जो आहे तो रुग्णालयात दाखल झालेल्यापासून डिस्चार्ज होईपर्यंत एखाद्या परिचारिकेने परिचर्येची पूर्ण जबाबदारी घेणे व पूर्ण अभ्यास करून लिखित स्वरूपात समग्र माहिती सादर करणे। यामध्ये एका प्रशिक्षणार्थीला एखाद्या रुग्णाचा व त्याच्या आजाराचा खोलवर अभ्यास करण्यासाठी नेमून दिला जातो। केस स्टडीमध्ये काय होतं तर रुग्ण जो आहे तो रुग्णालयात दाखल झालेला आहे तर त्याला दाखल झाल्यापासून म्हणजे त्याचं ॲडमिशन झाल्यापासून त्याला डिस्चार्ज म्हणजे घरी सोडेपर्यंत होणारे एखाद्या जी परिचारिका नर्सिंग स्टुडंट आहे तिने परिचर्येची पूर्ण जबाबदारी घेणे व पूर्ण अभ्यास त्याचा करायचा आहे। त्याला काय आजार आहे, काय सायन्स सिम्पटम्स, त्याला कोणता त्रास आहे, त्याला कोणते मेडिसिन दिले, त्याची काय केअर घेतली याची संपूर्ण अभ्यास करून लिखित स्वरूपात ती माहिती आहे ती सादर करणे, ती आहे केस स्टडी। त्यानंतर आहे तिसरं बेड साइड क्लिनिक। बेड साइड क्लिनिक हा प्रश्नही विचारला जातो 5 मार्काला, जो ऑलरेडी माझ्या चॅनलवर मी टाकलेला आहे, जाऊन चेक करा। तर परिचर्या प्रशिक्षक प्रत्यक्ष रुग्णालयात आरोग्य केंद्रात जाऊन रुग्णाच्या बिछाण्याजवळ प्रशिक्षणार्थींना वैयक्तिक किंवा सामूहिकरित्या रुग्णांबाबत आजाराबाबत तसेच परिचर्या कृतीचे प्रात्यक्षिक शिक्षण देतात। बेडसाइड क्लिनिकमध्ये काय तर परिचर्या प्रशिक्षक प्रत्यक्ष रुग्णालयात आरोग्य केंद्रात जाऊन रुग्णाच्या बिछाण्याजवळ प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना वैयक्तिक किंवा सामूहिक रुग्णांबाबत आजाराबाबत तसेच परिचर्या कृतीचे प्रात्यक्षिक शिक्षण देतात। नर्सिंग राउंडमध्ये काय असतं तर प्रत्यक्ष रुग्णालयातील किंवा कक्षातील एक चांगली शैक्षणिक पद्धती आहे। प्रत्येक रुग्णाच्या कॉटजवळ जाऊन रुग्णाविषयी माहितीची देवाणघेवाण केली जाते। हे नर्सिंग राउंड, ह्याचाही ऑलरेडी प्रश्न विचारला गेलेला आहे, त्याचा व्हिडिओ चॅनलवरती मी ऑलरेडी टाकलेला आहे, तर जाऊन चेक करा तुम्हाला पाहिजे असेल तर। त्याच्यानंतर आहे परिचर्या परिषद 5वा। ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, समूह आणि वैयक्तिक परिचर्या परिषद। तर वैयक्तिक परिचर्या आणि समूह यामध्ये काय फरक आहे, त्यामध्ये 8-10 प्रशिक्षणार्थींचा समूहामध्ये आपण पहिलं बघूया। समूह परिचर्या प्रशिक्षक असतात, यामध्ये 8 ते 10 म्हणजे प्रशिक्षणार्थी समूह व परिचर्या प्रशिक्षक असतात। प्रशिक्षणार्थींना नेमून दिलेल्या रुग्णाचा आणि रुग्णसेवेचा अनुभव कथन करणे, समस्या निवारण करणे। आणि वैयक्तिकमध्ये परिचर्या प्रशिक्षणार्थींना सर्व विकास होणे, त्याच्यामध्ये
वैयक्तिकमध्ये किंवा इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्समध्ये परिचर्या प्रशिक्षणार्थीचा सर्वंकष विकास होणे. यामध्ये परिचर्या सेवा कृती कशा दिल्या गेल्या, परिचर्येचा दर्जा कसा होता यावर वैयक्तिक विद्यार्थी शिक्षण यामध्ये चर्चा केली जाते. त्यानंतर विद्यार्थिनीचा परीक्षेमधील एकूण कामगिरी परफॉर्मन्स बघितला जातो. प्रात्यक्षिकमधील कौशल्य बघितलं जातं. विद्यार्थिनींची एकूण प्रगती ही पद्धत नियोजित किंवा प्रासंगिक असू शकते आणि समुपदेनास उपयोगी असू शकते. तर वैयक्तिक परिचर्या ह्याचा विकास होण्यासाठी असतो. प्रशिक्षणार्थींचा सर्वंकष विकास होण्यासाठी म्हणजे कशा सेवा दिल्या, काय दिल्या, यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी आहे त्यांची चर्चा होते. त्याच्यानंतर विद्यार्थिनीची परीक्षेमधील एकूण कामगिरी, प्रात्यक्षिकामधील कौशल्य, विद्यार्थ्यांची एकूण प्रगती वगैरे किंवा प्रासंगिक जे आहेत प्लॅन असू शकते आणि समुपदेनास उपयोगी ठरतात. तर ही आहे परिचर्या परिषद. असे आहेत हे चिकित्सालयीन पद्धती किंवा क्लिनिकल टीचिंग मेथड ज्या आहेत, पद्धती आहेत, डिफरंट पद्धती या आहेत. हा 5 मार्काला प्रश्न विचारला गेलेला आहे, तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे म्हणून आजचा हा व्हिडिओ होता. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.